बनावट नोटा खरेदीसाठी आलेल्या मजुरासह विक्री करणारा पेंटरला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे। गुरु राजेंद्र मेंगाणे वय 23 वर्ष, राहणार गजबरवाडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव आणि राहुल प्रकाश किरुगडे वय 33 वर्ष, क्रांतिसिंह नाना पाटील नगर सध्या पाडळी खुर्द तालुका करवीर अशी त्यांची नावे आहेत। शाहूपुरी पोलिसांनी दुपारी रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई केली। त्यांच्याकडून 1,31,000 बनावट नोटा जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निपाणी येथील मजूर गुरुला कोल्हापुरात 33% दराने म्हणजेच 50,000 रुपयांना बनावट 1.5 लाख रुपये मिळतात अशी माहिती मिळाली होती। त्यानुसार त्यानं राहुल किरुगडे यांच्याशी संपर्क साधला। दुपारी दोघं मिळून रेल्वे स्थानक परिसरात भेटणार होते अशी माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तिथं सापळा रचला। दुपारी राहुल आणि गुरु एकत्र भेटले। याचवेळी पोलिसांनी छापा टाकून त्या दोघांनाही ताब्यात घेतलं। दोघांची झडती घेतली तेव्हा राहुलकडे 500 रुपयांच्या 262 नोटा मिळाल्या। पोलिसांनी या 1,31,000 बनावट नोटा जप्त केल्या। त्यानंतर पोलिसांनी राहुलच्या घरी जाऊन झडती घेतली, मात्र पोलिसांना तिथं काहीच मिळालं नाही। दरम्यान बनावट नोटांची छपाई कुठं झाली, कागद, शाई, मशीन इत्यादी सर्व यंत्रणा कुठून आणली याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केलाय। यामध्ये कोल्हापूरसह परराज्यातील रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे। गुरु आणि राहुल यांचा संपर्क कसा झाला, त्यांच्या पाठीमागे आणखी कोण कोण आहे, किती दिवसांपासून बनावट नोटांची विक्री आहे याची माहिती लवकरच उघड होईल असा विश्वास निरीक्षक डोके यांनी व्यक्त केलाय। पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, मिलिंद बांगर, रवी आबेरकर, कृष्णा पाटील, महेश पाटील, गौरव शिंदे, बाबा ठाकणे, सुशील कुमार गायकवाड, बाबा मुल्ला, सनीराज पाटील यांद्वारे ही कारवाई करण्यात आली। सध्या कोल्हापुरात बनावट नोटा विक्री करणारा राहुल मिळाला असला तरी त्याच्या मागे मोठी यंत्रणा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। निपाणीतील गुरु बनावट नोटा खरेदीसाठी कोल्हापुरात कसा आला याची काही माहिती पोलिसांना मिळाली आहे। त्यामुळे बनावट नोटांचं रॅकेट केवळ कोल्हापूरपुरते मर्यादित नसून महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यातही असण्याची शक्यता आहे। लवकरच यातील पुढील संशयित ताब्यात असतील असा विश्वास देखील पोलिसांनी व्यक्त केलाय। काल दिनांक 16 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशन कोल्हापूरच्या समोर इसम नामे गुरु राजेंद्र मेंगाणे वय 23 वर्ष, राहणार गजबरवाडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव तसेच राहुल प्रकाश किरुगडे वय 33 वर्ष, राहणार नाना पाटील नगर म्हाडा कॉलनी कोल्हापूर यांच्या ताब्यामध्ये 500 रुपये किमतीच्या भारतीय चलन नोटेप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या 1,31,000 रुपये किमतीच्या 262 नोटा ह्या खऱ्या असल्याचे भासून बाजारात विक्री करण्यासाठी आणताना शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील DB पथकाला मिळालेल्या आहेत। या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांचा पुढील तपास करत आहोत। या नोटा त्यांनी कुठून आणल्या, छपाई कुठे केली याबद्दलचा तपास त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आम्ही करत आहोत। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय योगेश कुमार सर, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली PSI आकाश जाधव आणि सागर गुणवरे हे करीत आहेत। आता त्यांना अटक करण्यात आलेली असून आता रिमांड मुदतीमध्ये त्यांनी या नोटा आणखीन काही बाजारामध्ये आणल्या तर कसं याबद्दल आम्ही तपास